खरीप धान्याच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्राची मंजुरी। शेतमालाची बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातात असायला हवी, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। आणि कृषी यांत्रिकीकरणामध्ये नाविन्य या विषयावर राष्ट्रीय परिषदेचं आयोजन। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शिवांगी आपठकीत वर्ष 2016-17च्या खरीप धान्याच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यावर मंजुरी देण्यात आली। 2016-17च्या खरीप धान्याच्या आधारभूत किमतीत झालेली वाढ पुढील प्रमाणे, हे दर प्रति क्विंटल प्रमाणे आहेत। तांदूळ साधारण 1470, तांदूळ ग्रेड ए 1510, ज्वारी हायब्रिड 1625, ज्वारी मालदांडी 1650, बाजरी 1330, मका 1365, नाचणी 1725, तूर 5050, मूग 5225, उडीद 5000, भुईमूग 4200, सोयाबीन 2775, सूर्यफूल 3950, तीळ 5000, कापूस मध्यम धागा 3860, कापूस लांब धागा 4160। हे भाव येत्या 1 ऑक्टोबरपासून अंमलात येतील। शेतमालाची बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातात असायला हवी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। पंढरपूरीतल्या कृषी पंढरी प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। या पंढरीतून राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या शिवारांपर्यंत कृषीविषयक तंत्रज्ञान पोहोचेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियमनातून काही कृषी उत्पादनं मुक्त करण्यात आली आहेत। शेतकऱ्यांच्या हितासाठीचा हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। नियमन मुक्तीमुळे शेतकरी आपल्या मालाचा भाव ठरवू शकेल आणि त्याला त्याच्या कष्टाचं फळ मिळेल, असंही ते म्हणाले। कृषी क्षेत्रासाठी राज्य सरकारनं गेल्या अर्थसंकल्पात 25,000 कोटी रुपयांची तरतूद केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। राज्यातील जास्तीत जास्त जमीन ठिबक सिंचनाखाली आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले। कृषी सहकारिता तथा शेतकरी कल्याण विभाग, कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे कृषी यांत्रिकीकरणामध्ये नाविन्य या विषयावर नुकताच 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं। या परिषदेत अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला विकसित नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती मागवण्यात आली। विद्यापीठ शास्त्रज्ञांकडून याचं सादरीकरण करण्यात आलं। या परिषदेला संपूर्ण देशभरातून निरनिराळ्या कृषी विद्यापीठातील तसंच शासकीय संस्थेतील शास्त्रज्ञ, प्रगतिशील शेतकरी, नामवंत खासगी कंपन्यांचे मालक व प्रतिनिधी तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत भारतीय मृदा विज्ञान संस्थेच्या अकोला शाखा आणि मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागाच्या वतीनं डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तपस भट्टाचार्य यांचं समशीतोष्ण कटिबंधीय मृदा काल, आज व उद्या या विषयावर नुकतंच व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। या व्याख्यानात समशीतोष्ण कटिबंधीय जमिनीचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील स्थितीचा आढावा घेण्यात आला। महाराष्ट्रातील जमिनीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवणं अत्यंत गरजेचं असून त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहील, असंही नमूद करण्यात आलं। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर R.G. दाणी यांनी शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका देऊन त्यांच्यात जमीन आरोग्याबाबत जागरूकता करावी असं सुचवलं।
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर, प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपले जलस्रोत आणि वन संरक्षित केल्यास राज्यावरील सर्व संकट दूर होतील आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्याला मिळेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागाच्या वतीनं आयोजित पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या आळंदी ते पंढरपूर पायी वारीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ज्याला पर्यावरणाचं संवर्धन करता येतं तो पांडुरंगाचा भक्त होतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पर्यावरणाची वारी आणि स्वच्छतेची वारी अशा माध्यमातून पर्यावरण रक्षणाबरोबरच स्वच्छतेचा जागरही करण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री सपत्नीक टाळ गळ्यात घेऊन ज्ञानोबा तुकाराम असा जयघोषही केला. आता पाहुयात बाजारभाव. जाणून घेऊयात नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. गहू 1770, 1760, तूर डाळ 8265, 7700, सोयाबीन 3511, 3000, वांगी 500, 200, भेंडी 2800, 800, फ्लॉवर 8000, 3000, अननस 4000, 1000, डाळिंब 6000, 2000, केळी 5500, 4500. बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहुयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. राज्याचा हवामान आढावा. गेल्या 24 तासात कोकणात बहुतेक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. पावसाचा अंदाज. कोकणात पुढील 3 दिवसात अनेक ठिकाणी, त्यापुढील 2 दिवसात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात येत्या 2 दिवसात तुरळक ठिकाणी व दिनांक 17 ते 19 पर्यंत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. इशारा. कोकणात दिनांक 17 जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. शेतकरी बंधूंसाठी हवामान आधारित कृषी सल्ला. ज्या ठिकाणी अद्याप पेरणी झालेली नाही तिथे प्राधान्याने आठवड्यात पेरणी पूर्ण करून घ्यावी. टोमॅटो, काकडी, मिरची व वेलवर्गीय भाजीपाला पिके इत्यादींवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास हवामान अनुकूल आहे. नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% हे बुरशीनाशक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून पावसाची उघडीप बघून फवारावे. आता विभागवार कृषी सल्ला. प्रथम कोकणात. ज्या ठिकाणी नागली रोपे 28 ते 30 दिवसाची झालेली आहेत तेथे पुनर्लागवड सुरू करावी. भेंडी, गवार इत्यादी भाज्यांच्या लागवडी ठिकाणी अतिपावसामुळे पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच वांगी, मिरचीची रोपे पाण्याचा उत्तम निचरा बघून शेतात लावावीत. ज्या ठिकाणी भाताची लागवड पूर्ण झालेली आहे अशा ठिकाणी पाण्याची पातळी योग्य राहील याची दक्षता सुद्धा घ्यावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात लागवडी 15 ते 20 दिवसे झालेली आहे तेथे प्राथमिक तणांचे नियंत्रण करावे. मध्य महाराष्ट्र. ज्या ठिकाणी अद्याप बाजरीची पेरणी झाली नसेल त्या ठिकाणी लवकरात लवकर पेरणी वापसा कंडिशन बघून घ्यावी. पेरणीसाठी हेक्टरी 3 किलो बियाणे वापरावे. तसेच पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र आणि 30 किलो स्फुरद हे हेक्टरी द्यावे. बीटी कापूस बोंडाळ्यांना प्रतिकारक्षम राहण्यासाठी बिगर बीटी संकरित वाणांची लागवड बीटी कापूसच्या सभोवती 5 ओळी किंवा 20% याप्रमाणे करणे फायदेशीर ठरते. रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी मिश्र पीक, आंतरपीक, सापळा पीक म्हणून मका, चवळी, राळा या पिकांची निवड करावी. मराठवाडा विभाग. तूर पिकाची पेरणी केली नसल्यास वापसा येताच लवकरात लवकर पेरणी पूर्ण करून घ्यावी. उगून आलेल्या तूर पिकातील जास्तीचे पाणी शेताबाहेर जाण्यासाठी चर खणावेत. मिरचीची, वांगी, भेंडी, घेवडा, गवार या भाजीपाला पिकात नांग्या भरण्याचे काम पूर्ण करावे. भाजीपाला पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. विदर्भात. पावसाची उघडीप पाहून खरीप पिकांमध्ये तंत्रिण करावे. हलकी कोळपणी करून घ्यावी. जिथे मॅट नर्सरीजमधील रोपे लावणी योग्य म्हणजे 14 दिवसाची झाली असतील तिथे पुनर्लागवड सुरू करावी. प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत. प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून 2016च्या खरीप हंगामासाठी ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख दिनांक 31 जुलै असून अधिक माहितीसाठी नजीकच्या बँकेशी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा. धन्यवाद. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये.
मुंबई 29-25, पुणे 28-22, नागपूर 34-25, औरंगाबाद 31-20, सोलापूर 31-23, नाशिक 27-22. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. नेहमीप्रमाणेच कृषी दर्शन या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी. खूप जुनं गाणं आहे नाही का? प्रत्येकाच्या अगदी मला वाटतं खास करून एक मधल्या पिढीच्या तोंडावर तर हे गाणं निश्चितच असणार. कसं असतं की जो कोणी उद्योगी आहे, ज्याला श्रमाचं महत्त्व माहितीये, त्याच्याकडे लक्ष्मी निरंतर वास करत असते असंच हे सांगणारं गाणं. आणि त्यातूनही बघायला गेलो तर आम्हा स्त्रियांमध्ये ही उद्योगशीलता त्याचं एक वरदानच लाभलेलं असतं. म्हणूनच आपण बघतो की बहुतांशी घरांमधनं, मग ते गरीब असू दे किंवा मध्यम असू दे किंवा श्रीमंत असू दे, सहसा घरातली बाई किंवा स्त्री ही नुसती घर सांभाळत नाही. खास करून आजच्या जगातली घर सांभाळता सांभाळताच ती स्वतःच्या घराला पूरक ठरेल, स्वतःच्या घराला पोषक ठरेल, स्वतःचं अस्तित्व ज्यातनं निर्माण होईल आणि प्रसंगी एक अर्थार्जनाचं स्वरूप मिळेल असं काहीतरी उद्योगशीलता ती अंगी बाणावत असते. आणि म्हणूनच अशा या गुणी स्त्रियांचा सत्कार सह्याद्री नेहमीच करत असते. तो म्हणजे कृषी सन्मान हा मानाचा जो सोहळा दरवर्षी पुरस्कार दिला जातो त्या अनुषंगाने. तर या वर्षीचा कृषी सन्मान सोहळा 2016 हा याच्यामध्ये जो एक विभाग दिला जातो, ज्या विभागाअंतर्गत हा एक पुरस्कार दिला जातो, तो म्हणजे ग्रामीण कृषी प्रक्रियेतील उद्योगातील एक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्रीसाठी. आणि आज आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्यांनी असंच घर सांभाळून एक स्वतःचा उद्योग स्त्री म्हणजे उद्योजिका असं नाव निर्माण केलेलं आहे. त्यांची आधी मी ओळख करून देते. त्या आहेत अमरावती येथून आलेल्या सौ जयश्री रवींद्र गुंबळे. नमस्कार. जयश्रीताईंविषयी आपण भरपूर गप्पा मारणारच आहोत की त्यांनी हे कसं आजचं एक उद्योग विश्व निर्माण केलं, परंतु त्याआधी आपण त्यांच्या या कार्याची ओळख करून घेण्यासाठी एक ध्वनी चित्रफित पाहूया. व्यवसायामध्ये चढ उतार हे होतच असतात. मात्र जी मंडळी आलेल्या अडचणींवर संयमानं उपाय शोधतात ते आणीबाणीचा काळ पार करून यशस्वी होतात. अमरावतीच्या सौ जयश्री रवींद्र गुंबळेंच्या बाबतीत तसंच घडलं. कौटुंबिक सराफी व्यवसायात काही अडचणी निर्माण झाल्या तेव्हा वेगळा काही उद्योग करता येऊ शकतो का याचा जयश्रीताई शोध घेत होत्या आणि काही दिवसातच त्यांना मार्ग सापडला. 2010 साली दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्रानं 1.5 महिन्याच्या कालावधीचा नागपूरच्या MSME विकास संस्थेचा उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जयश्री गुंबळेंना फळे आणि भाज्या प्रक्रिया उद्योगाची माहिती मिळाली. त्यानंतर कृषी उत्पादनावर आधारित एखादा उद्योग करावा असं त्यांनी ठरवलं. पती रवींद्र गुंबळे यांच्या प्रोत्साहनानं जयश्रीताईंनी घरच्या घरी लोणची बनवायला सुरुवात केली. आंबा, लिंबू, आवळा, करवंद, कवठ यांच्या बरोबरीनं जयश्रीताई ओल्या हळदीचं लोणचं बनवू लागल्या. सुरुवातीच्या काळात गुंबळेंनी घरोघरी जाऊन आपली लोणची विकली. घरगुती पद्धतीमुळे त्यांच्या लोणच्यांची मागणी वाढत गेली. लोणच्यांच्या बरोबरीनं जयश्रीताई आवळा कँडी, मुरांबे, सरबत, गुलकंद असे वेगवेगळे पदार्थ बनवू लागल्या. गावोगावी भरणाऱ्या कृषी प्रदर्शनात स्टॉल घेऊन जयश्री गुंबळे जयश्री गृहउद्योगाची उत्पादनं विकू लागल्या. विक्री व्यवस्थेतील प्रयत्नांमुळे जयश्री गृहउद्योगाची उत्पादनं अमरावती बरोबर आता नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर शहरातही मिळू लागली आहेत. उद्योगाचा वाढलेला व्याप सांभाळण्यासाठी पती रवींद्र गुंबळे आणि मोठा मुलगा ऋषिकेश
जयश्रीताईंना मदत करत असतात। आता 4 महिला आणि 2 पुरुष त्यांच्याकडे कामाला आहेत। लुधियाना इथं 2012 साली भरलेल्या राष्ट्रीय संशोधक शेतकरी संमेलनात ओल्या हळदीच्या लोणचे निर्मितीसाठी सीफेट संस्थेनं जयश्रीताईंना राष्ट्रीय स्तरावरील दुसरा पुरस्कार देऊन गौरवलं होतं। दुर्गापूरच्या कृषी विज्ञान केंद्रानं त्यांना उद्योजिका पुरस्कार दिला आहे। स्वतःच्या उद्योगाचा व्याप सांभाळून जयश्रीताई वेगवेगळी शिबिरं आणि कार्यक्रमातून कृषी प्रक्रिया उद्योगासंबंधी मार्गदर्शनही करीत असतात। जयश्रीताई, खरोखरच ध्वनी चित्रपट बघितली आणि एकंदरीतच जे छोटंसं होतं ते रोपटं आज हळूहळू त्याचे एक वृक्षात रूपांतर होताना आम्हाला दिसतंय। जयश्रीताई, खरोखरच ध्वनी चित्रपट बघितली आणि एकंदरीतच जे छोटंसं होतं ते रोपटं आज हळूहळू त्याचे एक वृक्षात रूपांतर होताना आम्हाला दिसतंय। नेमकं कशी झाली सुरुवात? आमच्याच परिसरात राहणारे कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे कोऑर्डिनर म्हणजे समन्वयक ज्याला म्हणतात डॉक्टर धापके साहेब आमच्या परिसरातच राहायचे। बर, त्यांनी कृषी प्रक्रिया विषयक विविध उपक्रम आमच्या कृषी विज्ञान केंद्रात राबविले जातात असं मला सांगितलं। तर त्याची विविध प्रशिक्षणं तिथे घेतली जातात। बर, तर तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्ही तिथे या आणि तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा असं त्यांनी मला सांगितलं। ते तिथे त्या कृषी विज्ञान केंद्राला मी भेट दिली। तिथे डॉक्टर अर्चना काकडे मॅडम ह्या होत्या, होम सायन्स विभागाच्या त्या सायंटिस्ट आहेत। त्यांनी मला फळ प्रक्रियेचं प्रशिक्षण घेण्याविषयी सुचवलं। अच्छा। आणि तशा काळातच MSME विकास संस्था नागपूर यांची 300 महिला आणि युवकांसाठी फळ प्रक्रियेचं आणि विविध अशी प्रशिक्षण दिल्या गेली होती। बर, त्या प्रशिक्षणात मी सहभाग घेतला आणि 1.5 महिन्याचा फ्रूट प्रिझर्वेशन अँड प्रोसेसिंगचा कोर्स पूर्ण केला। अच्छा, फूड प्रिझर्वेशन अँड प्रोसेसिंग। बर, याचा कोर्स पूर्ण केला। त्याच्यामध्ये आम्हाला विविध प्रकारची सरबत, लोणची, जॅम, ज्यूस, मुरब्बे, कॅन्डी असं शिकवलं जायचं। आणि ते शिकत असतानाच मी घरी येऊन ते करून बघायचे आणि ते करून बघितलं की शेजाऱ्यांना दाखवायची त्याची टेस्ट आणि त्यांनी जर आवडली म्हटलं की ते थोडं जास्ती प्रमाणात करून पाहायचं, त्याला छान बॉटलमध्ये पॅकिंग करून बघायचं आणि ते शेजाऱ्याला द्यायचं। तर अशातच म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झालं आणि जानेवारी महिन्याचा तो काळ होता। बर, आणि जानेवारी महिना म्हणजे किती सालची गोष्ट ही साधारण? 2011। बर, जानेवारी महिना म्हणजे आमच्याकडे तीळ संक्रांतीचा म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो असतो तो घरोघरी आयोजित केला जातो। तर आम्ही अशी शक्कल लढवली की 3-4 महिलांनी मिळून हळदी कुंकवाचा एक कार्यक्रम आयोजित केला। त्याच्यामुळे माझ्या ओळखीच्या त्या 3-4 महिलांच्या ओळखीच्या अशा महिला एकत्र आल्या की मी जे काही प्रोडक्ट करते ते ठेवायचे, त्याचं एक इंट्रोडक्शन पण लोकांना होतं आणि त्याचा एक प्रसार सुद्धा होतो। अरे वा, छान। ही म्हणजे खूप एक चांगली शक्कल तुम्ही लढवलीत। आणि परंतु तुमच्या बरोबर ज्या अजून 2-3 महिला होत्या त्याही काही उद्योगात होत्या का, ह्याच प्रकारचा करत होत्या? नाही नाही, अच्छा, त्या शेजारी एक प्रोत्साहन देणाऱ्या मला। ओ हो, वा वा। हा, तर असा एक हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला आणि कॉलनीतच राहणाऱ्या एका मान्यवर महिलेला बोलवून तिच्या हाताने एक छोटंसं उद्घाटन आम्ही करून टाकलं। अरे वा। आणि ती लोणची सरबत आम्ही तिथे विकली। तर त्याला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला। त्यामुळे ते 4 जणींच्या महिला होत्या, त्यात एक परिसरात माहित होऊन गेले की हा काहीतरी करतायत म्हणून। हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच एक कृषी प्रदर्शनी अमरावतीला आयोजित केल्या गेली। अच्छा। आणि मला कृषी विज्ञान केंद्रांमधनं सरांनी विचारलं की मॅडम अशी कृषी प्रदर्शनी आहे तर तुम्ही त्याच्यात भाग घेता का? तर माझी अशी खूप तयारी काहीच नव्हती, कारण कृषी प्रदर्शनी म्हटल्यानंतर भरपूर तयारी, भरपूर स्टॉक तुमच्याकडे असावा लागतो। बरोबर। तर तेव्हा मी 5 किलो हळदीचं लोणचं आणि सोबत फक्त आवळा मुरब्बा, आवळा शरबत आणि कवठ लोणचं आणि आवळा लोणचं अशी 4-5 प्रकारची लोणची एवढा स्टॉक मी तिथे नेला आणि 3 दिवसात
अतिशय उत्तम प्रतिसाद. परंतु हे सगळं करत असताना, तो पदार्थ बनवताना असं कोणतं वेगळेपण किंवा वैशिष्ट्य त्याच्यात तुम्ही जपलत? परंतु हे सगळं करत असताना, तो पदार्थ बनवताना असं कोणतं वेगळेपण किंवा वैशिष्ट्य त्याच्यात तुम्ही जपलत? घरगुती प्रॉडक्ट याला भरपूर मार्केट आज आहे उपलब्ध. तर त्यामुळे ती लोणची देताना ती घरगुती चवीची देता येईल याकडे मी तो एक कटाक्ष ठेवला. आणि त्यासाठी फारसा नफा न विचारात घेता त्याला जी एक घरी जसं म्हणता आपण, एक आमच्या परिसरात हे भुईमुगाचं तेल जास्ती वापरलं जातं. बरं. त्याच्यातली लोणची ही लोकांना आवडतात. इतर तेलातली लोणच्याला तिथे जास्ती डिमांड नाही आहे. मुख्य असतं ते जागा. तर या जागेचं आणि त्याच्याही संबंधी जागेपेक्षाही जेव्हा हे सुरू केलं आणि त्याचा व्याप वाढत गेला, तेव्हा घरच्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यांचं पाठबळ याविषयी काय सांगाल? कशा तऱ्हेने होतं? या बाबतीत मी फार नशिबान आहे. रॉ मटेरियल जे असतं, त्या बॉटल्स असतात, त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल असतो, ते मला आणून द्यायची. कारण मुलं तेव्हा लहान होती, त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक माणूस लागतो. आणि पहिल्यांदा सुरुवातीला आपण प्रत्येक गोष्टीसाठी माणूस ठेवू शकत नाही. एक आर्थिक मदत, गरज ही लागतच असते. मग सरकारच्या काही अशा योजना तुमच्या कामी येत आहेत का, किंवा त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? की जेव्हा मी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत एक प्रपोजल मी टाकलं होतं. पण त्यांची एक बाजू असते की तुम्ही बांधकामासाठी, म्हणजे माझ्याकडे तेवढी जागा उपलब्ध नव्हती, तर तुम्ही बांधकामासाठी ते पैसे तुम्हाला देत नाही. मशीनसाठी, मटेरियलसाठी, त्याच्यासाठी ते पैसा देतात. त्याच्यामुळे तुम्ही पहिले स्वतःची जागा अशी किंवा हे करा. त्याच्यामुळे जे मी प्रपोजल टाकलं होतं ते माझं बांधकाम होईपर्यंत ते प्रपोजल चाललं गेलं. आणि मग कामाचा एक व्याप वाढत गेल्यामुळे त्याकडे फारसं मी लक्ष नंतर दिलं नाही. बरं. आणि जो पैसा या उद्योगामार्फत येत होता तोच पैसा मी त्यात गुंतवत गेली. पण सरकारच्या अशा भरपूर योजना आहेत. मग अशांसाठी या ज्या काही योजना आहेत त्यासाठी त्यांनी कुठे संपर्क करावा किंवा काय यासंबंधी सांगा? त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत तुम्ही असे प्रपोजल टाकू शकता, किंवा MSME विकास संस्था आहेत, अच्छा, त्याच्यामार्फत तुम्ही असे प्रपोजल टाकू शकता. आणि ते म्हणजे नीट जर ते प्रपोजल तुम्ही दिलं तर ते तुम्हाला त्याचा निश्चितच लाभ मिळू शकतो. तर भविष्यातल्या योजना आणि खास करून महिलांना काय संदेश द्याल जाता? खरं तर आज मी घरी हा छोटासा उद्योग सांभाळते आहे आणि भविष्यात माझ्या मुलांनाही यात घेण्याचा विचार आहे. तुमचे दैनंदिन कामं आटपून भरपूर असा वेळ तुमच्याकडे असतो, तो वेळ वाया घालवू नका. तुम्ही अशा सरकारच्या ज्या अनेक योजना आहेत त्याचा लाभ घ्या. तुम्हाला ज्यात आवड असेल असा कुठलाही व्यवसाय निवडा. व्यवसाय निवडण्यामागे उद्देश असा की व्यवसाय तुम्ही जर कराल तर ती एक स्वतःही तुम्ही आर्थिक सक्षम होऊ शकता आणि व्यवसायाच्या निमित्ताने तुम्ही 4 लोकांना रोजगार देऊ शकता. आज माझ्याकडे अनेक महिला आहेत, अनेक शिक्षित असे चांगले शिकलेले युवक आहेत की जे माझ्या प्रोडक्शनची विक्री करतात. अच्छा. तर आणि शेतकरी बंधवांना मी पण असं सांगेल की त्यांच्या शेतात जे पिकतं त्याला जर तुम्ही चांगलं एक ब्रँडिंग केलं, चांगलं पॅकिंग केलं, कारण आपण बाजारात बघतो एक ज्वारीचे पॅकेट किंवा मॉलमध्ये साधी तांदूळ किंवा डाळी ज्या असतात त्या उत्कृष्ट पॅकिंग करून बाजारात कंपनीवाले आणतात. तुमचं स्वतःचं ते उत्पादन असतं, त्याला चांगल्या रीतीने तुम्ही त्याच्यावर प्रक्रिया करा आणि त्याचं योग्य ते प्रशिक्षण सुरुवातीला घ्या. किंवा प्रशिक्षण घेतल्याशिवाय तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकत नाही, कारण तुम्ही जे काय करता त्याचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला असणं स्वाभाविक आहे. हा फार मोलाचा संदेश इथे जयश्रीताईंनी जाता जाता दिलाय सगळ्या महिलांना, जास्त खास करून, की जर का तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं यथायोग्य ज्ञान असेल आणि त्यासाठी तुम्ही जर रीतसर प्रशिक्षण घेतलं असेल तर निश्चितच जो काही उद्योग तुम्ही कराल तो उद्योग तुम्हाला नावलौकिक तर मिळवून देईलच, परंतु त्याचबरोबरी ती तुम्हाला एक आर्थिक पाठबळही मिळवून देईल. आज तुम्ही इथे आलात, अत्यंत कमी वेळ होता तरी सुद्धा एक छान आम्हाला तुमचे एकंदरीत प्रवास सांगितलात आणि तुमच्या उद्योगाची एक माहिती करून दिलीत, त्याबद्दल मनापासून आभार मानते. धन्यवाद.